पहिला चेंडू आणि चांगला चेंडू अक्षयद्वारा टाकलेला, काहीचा समजला नाही तो अनिकेतला आणि निर्धाव चेंडू. 4 षटकांचा सामना. बोपर्डी बी आणि डुईचवाडी दोन्ही संघ समान ताकदीचे वाटतात. यंग प्लेयर त्याच्यामध्ये भरपूर आहेत, फिट प्लेयर आहेत. अक्षय पुढचा चेंडू आणि सुंदर फटकल, सरळ, अतिशय चांगल्या पद्धतीनं एक धाव काढलेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. खराब थ्रो म्हणावा लागेल, थोडासा स्टंप पासून दूर जाणारा थ्रो आणि त्यामुळे 2 धावा काढण्यात यशस्वी झालेला आहे तो फलंदाज अनिकेत. किशोर इथं वेरुळी संघाचे जुने जाणते खेळाडू संतोष जाधव गुरुजी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं इथं सहर्ष स्वागत. कमिटी मेंबर पठार चषक 2023 चे ते कोर कमिटी मेंबर आहेत. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करेल तो हितेश आणि अक्षय अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय असं म्हणावं लागेल, काहीसा समजत नाही. पुढचा चेंडू अक्षयचा, सामना करेल तो हितेश आणि थोडासा ऑफ कटर आणि कीपर कडून थोडीशी खराब फिल्डिंग म्हणावे लागेल, खराब क्षेत्ररक्षण आणि यामुळे 1 धाव. 22च्या स्वरूपात संघाचे धावसंख्या झाले 4-1. सुंदर अशी गोलंदाजी अक्षयची. बॅट्समॅनला काय हा बॉल समजलेला नाहीये. ओमकार खंडागळे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. ओमकार खंडागळे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 4. नवीन गोलंदाज अथर्व यांचा पुढचा चेंडू. सामना करतायत ते हितेश आणि हा वाईट चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी चाललेली ती बोपर्डी संघाकडून. अथर्व यांचा पुढचा चेंडू. सामना करतात ते हितेश आणि सुंदर अशा रीतीने ऑफसाईडला मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, पण एका धावेत समाधान मानलं लागतं आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण केले. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते अथर्व बोपर्डी संघाकडून.
अथर्वाचा पुढचा चेंडू सामना करता येते दीपक डुचवाडी संघाकडून आणि सुंदर अशा रीतीने मारलेला चेंडू आणि हा हंपरचा डिसिजन हा 6 धावा. बॅट्समॅनला चेंडू हा काही समजलेला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते अथर्व. सामना करतायत ते नावाजले गावाजलेले दीपक. अथर्वांचा पुढचा चेंडू आणि सुंदर अशा रीतीने मारला चेंडू इथे जेल होऊ शकतो पण फिल्डरला हा जेल काय समजलं नाही आणि या ठिकाणी 4 धावा. सोळा धावा झालेले डुचवाडी संघाच्या. सुंदर अशी फलंदाजी चाललेली दीपक यांच्या माध्यमातून. अथर्वांचा पुढचा चेंडू सामना करतात ते दीपक. दोन्ही नावाजलेले संघ. पुढचा चेंडू आणि सुंदर अशा रीतीने मारला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा. इथे थोडस म्हणायला लागेल की गजानन क्षेत्ररक्षण कोकणते संघाकडून सुंदर अशी फलंदाजी करतायत ते. डुचवाडी संघाकडून शेवटचा चेंडू. सामना करतात दीपक. त्यामुळे सुंदर असं फलंदाजी बी करतात आणि सुंदर असं हे ज्यांनी क्षेत्ररक्षण केलेले या ठिकाणी. आणि दीपक यांना परत बसता लागते. दीपक
आणि सुंदर अशा रीतीने मारला चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्नाने ते थोडस म्हणायला गेलं भोपोळची संघ संघाची धावसंख्या झालेली ती 24. डुईचवाडी संघाची धावसंख्या. सुंदर अशा रीतीने फलंदाजी करताय आता आलेले आहेत ते हितेश. पाहूया हितेश काय करतात आपल्या संघासाठी. सॅमचा दुसरा चेंडू आणि सुंदर अशा रीतीने मारलेला चेंडू पण अंपायरचा डिसिजन. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे सॅम. सॅम हे चांगले एक सुंदर अशी फलंदाजी करतात सॅम आणि सुंदर अशी गोलंदाजी करतात पण या ठिकाणी सुंदर असा चेंडू आणि पाहूया काय होतं या ठिकाणी. सुंदर असं क्षेत्ररक्षण केले बॉलिंग टाकून डीजे डीजे मोरिया 72 सुंदर असं आपल्याला सहकार्य करतात आणि सुंदर असा इथे सुंदर अशा रीतीने थोडस गच्चावर क्षेत्ररक्षण मानलं लागलं. आता ते हितेश सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी आणि तिसऱ्यांनी मारलेला सुंदर असा चेंडू. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेत समाधान लागतंय ते डुईचवाडी संघाला. त्याचप्रमाणे सुंदर अशी गोलंदाजी झाली ते भोपर्डी संघाकडून. भोपर्डी बी. सॅम यांचा पुढचा चेंडू सामना करतात ते विकास. पाहूया आणि सुंदर अशा रीतीने मारला चेंडू ऑफ साईडला आणि सुंदर असा झेल टिपलेला येते. जाऊन झाले ते 26. यानंतरच पुढचं शतक घेऊन आले ते आमिर. सुंदर अशी गोलंदाजी करतात ते आमिर. हितेशला हा काय बॉल समजलेला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्या इथे आमिर यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी फलंदाजी बघायला भेटते हितेश यांच्या माध्यमातून डुईचवाडी संघाकडून. आणि आमिर यांचा पुढचा चेंडू सामना करते हितेश आणि ते थोडस थांबायला लागते गोलंदाजला काहीतरी अडथळा. आमिर यांचा पुढचा चेंडू थोडासा थांबायला त्यांना
आणि हा सामना करतात हितेश आणि सुंदर असा टाकला चेंडू ऑफसाईडला कडवला चेंडू एक धाव पूर्ण इथे उत्कृष्ट अशी फलंदाजी अथर्व यांच्या माध्यमातून आणि एका धाव्यात समाधान लागतंय ते डोईचवाडी संघाला. सुंदर अशी इथे गोलंदाजी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. पुढचा चेंडू सामना करतायत ते आणि सुंदर अशी गोलंदाजी केली या ठिकाणी. बॅट्समनला काय बॉल समजलेला नाहीये. सामना करताय किशोर, एक उत्कृष्ट फलंदाज किशोर. आणि हा अंपायरचा निर्णय वाईट चेंडू, थोडा ऑफ साईडला थोडा तर बाहेर गेलेला चेंडू हा. पुढचा चेंडू आणि सुंदर क्षेत्र मारलेला चेंडू हवेत चेंडू आणि पाहूया काय होते. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल झेललेला आहे सॅम यांनी. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते आमिर भोपर्डी बी संघाकडून. आणि सोन्या पाहूया सोन्या काय करतोय आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर अशा बॉल एक धाव पूर्ण. आणि या ठिकाणी 4 धावा सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते. थोडस बोपर्डी संघाकडून थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला थोडस. आणि सुंदर अशी फलंदाजी बघायला भेटते रुचवाडी संघाकडून. पाहूया सोन्या काय करते आपल्या संघासाठी. डीजे डीजे थांबवा डीजे. आमिर यांचा पुढचा चेंडू सामना करते सोन्या. आणि इथे अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न पण धाव काय पूर्ण झालेला आहे पण अतिरिक्त धाव एक म्हणता येईल आपल्याला एक वाईटच्या स्वरूपात. स्कोर आमिर यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर शब्द मारण्याचा प्रयत्न मारलेला आहे चेंडू हा एक धाव पूर्ण. आणि या ठिकाणी थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण बनावं ते रजत यांच्या स्वरूपात. सुंदर अशी फलंदाजी केली ती डोईचवाडी संघ. आणि सुंदरसा चेंडू बॅट्समनला हा चेंडू आहे समजलेला नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी केली ती डोईचवाडी संघापासून आपल्याला बघायला भेटते. सुंदर अशी गोलंदाजी दीपक कळंबे यांच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी फलंदाजी पण बघायला भेटते आपल्याला. स्ट्राईकला ते अथर्व दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करतात अथर्व. आणि सुंदर अशी साईडला चेंडू एक धाव पूर्ण. आणि एकाच धावेत समाधान मानले बोपर्डी संघाने. आणि या ठिकाणी सुंदरशी क्षेत्ररक्षण केले ते तेजस. स्ट्राईक लाले ते अमन बोपर्डी बी संघाचे करणार अमन. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करते अमन. आणि सुंदर अशा मारण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी बॉल सापडलेला नाही. आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण मानला गेल ते डोईचवाडी संघाकडून.
खूपच चांगल्या पद्धतीने झालेली गोलंदाजी फलंदाजी आपल्याला बघायला भेटते इथे दोन्ही संघाकडून. दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करतात ते अमन आणि सुंदर शर्यत मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एक धाव पूर्ण, एक धाव एका धावेत समाधान मानले ते भोपर्डी बी संघाने. सुंदर अशा वातावरणात चाललेली आपली टुर्नामेंट. झाडी हवा पाणी असं सगळं आपल्याला बघायला भेटते या ठिकाणी. आणि दीपकाचा पुढचा चेंडू रिव्हर्स शेप मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर शर्यत मारला चेंडू आणि इथे थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला दुचारी संघाकडून. आणि इथे एक धाव पूर्ण, इथे 2 धाव आणि या पंचांचा निर्णय इथे 5 धावा संघाचा स्कोर झालेला आहे ते 5. डीजे पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा आणि कट होताना चेंडू दिसत आहे इथे. अमन सय्यद पुन्हा एकदा लेग साईडला भिरकवताना. थोडी स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल अमन यांना. बघूयात कसे खेळतात. पुढील चेंडू अँडी टू अमन आणि पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला. अशा पद्धतीने एक धाव तर कंप्लीट झालेले. पुढील धावेचा प्रयत्न असेल आणि ती कोणताही प्रयत्न नाही. अशा पद्धतीने एकच धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत. अँडी अनिकेत यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी करतात कारण स्लोअर पद्धतीचा चेंडू अतिशय चांगला हँडल करत आहेत. अनिकेत हे जास्त गोलंदाजी करत नसतात दुईचोडी संघाकडून पण ह्यावेळी नवीन गोलंदाज काढलेले आहेत त्यांनी. बघूयात अनिकेत टू आणि समोर खेळलेला अतिशय घणाघाती षटकार. मला वाटतं या स्पर्धेमधला म्हणजे जे काही 2 दिवस झालेत आणि तिसरा दिवस मला वाटतं
षटकार. ह्या ग्राउंडवर गगनाला भिडणारा षटकार घेतलेला आहे. कर्णामन यांनी चांगले गणागती फटकेबाजी केलेली आहे. लेग साईडला कटवलेला चेंडू, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावही मला वाटते झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग करत आहेत. कारण आता इक्वेशन जाऊन पोचलंय ते 7 चेंडू 9 धावा. हा बॉल फार महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी, कारण ह्या बॉलवर काही होऊ शकतं. मॅच टर्निंग पॉइंट असेल. 7 बॉल 9 चेंडू. ही मॅच मला वाटतंय 70-30 असेल. मी बोलणार नाही कुणाकडे 70 कुणाकडे 30, पण ही मॅच चांगली चालू आहे. डीजे पुढील चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू दोन्ही संघासाठी. 7 चेंडू 9 धावा. उत्कृष्ट कटवलेला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणावा लागेल. 2 फिल्डर त्याच्या खाली आणि हा बॉल सोडलेला आहे आणि हा असेल तो. हेलो है कांड है. थोडस कॅप्टन कडून झालेली मिस फिल्डिंग. ही मिस फिल्डिंग फारच मोठी मिस फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण ह्यामुळे जिथे 1 रन होती तिथं 4 रन गेलेले आहेत आणि 3 रन एक्स्ट्रा झालेले आहेत. ह्यामुळे इक्वेशन जाऊन पोचलंय ते 6 चेंडू 5 धावा. स्ट्राईक वर असतील ते आमिर, जे आपल्या फलंदाजीसाठी याच कारणामुळे ओळखले जातात. ते फिनिशर म्हणून फार मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळलेत. मी आता त्या स्पर्धांची नावं घेईल. टिंगरे सरकार चषक, सिंहगड रोड प्रीमियर लीग, छावा करंडक, अशा 4-5 मोठ्या मोठ्या टुर्नामेंट. मानाचा करंडक जो 1 लाखाची टुर्नामेंट असते ती पण खेळलेला हा फलंदाज आहे. SRPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या स्पर्धेमध्ये असणारा हा बॅट्समन, जिथे फक्त 6 चेंडू 5 धावा आहेत. आमच्या फार जवळचा मित्र आहे तो. यावर्षी मला वाटतं पदार्पण केलंय पठारावर. पठाराचा एक चांगला फलंदाज जो पुणे जिल्ह्यामध्ये नामांकित आहे. आणि आता टॉस होईल तो कुणावर येतोय,
कोबरा वर्सेस धावडी महत्वाची मॅच असेल. आता इक्वेशन जाऊन पोहोचले ते 6 चेंडू 5 धावा आणि गोलंदाजाचे असतील ते याच भागातले दिग्गज गोलंदाज विकास कळंबे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साइडला भिरकवलेला आणि अशा पद्धतीने